महापालिकेचे महायुद्ध पाहायला विसरू नका, फक्त आपल्या SPN मराठी वृत्तवाहिनीवर। विरोधकांना 50 उमेदवारही मिळालेले नाहीत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला टोला। गत निवडणुकीत सांगलीकरांनी भाजपावर विश्वास दाखवला, आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण केली। यंदाच्या निवडणुकीतही भाजपच्या हाती सत्ता घ्या, पुढील 5 वर्ष मी तुमची चिंता करतो, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला भावनिक आवाहन केलेलं आहे। सांगलीत केवळ भाजपाने 78 जागांवर उमेदवार उभे केले, विरोधकांना 50 उमेदवारही सापडलेले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला आहे। महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपस्थितीत जाहीर सभेने झाला। यावेळी ते बोलत होते। सभेला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजित देशमुख, आमदार अतुल भोसले, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, निवडणूक प्रभारी मकरंद देशपांडे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आदी उपस्थित होते। फडणवीस यांनी म्हटलेलं आहे की सांगली महापालिकेची सत्ता अनेक वर्षे एकाच पक्षाकडे होती। गतवेळी आम्ही विकासाचे आश्वासन दिले, जनतेने सुद्धा आशीर्वाद दिल्याचं महापालिकेची सूत्रे भाजपच्या हाती आली। सत्ता काळात दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। सांगली कोल्हापूरची महापुरातून सुटका करण्यासाठी जागतिक बँकेशी चर्चा करून 4500 कोटींचा प्रकल्प हाती घेतलेला आहे। त्यातील पहिल्या टप्प्यातील 591 कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे। पुराचे पाणी वाहून जाणारे पाणी महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दुष्काळी भागाकडे वळवण्याचा प्रयत्न आहे। आलो आहे 5 वर्षात आम्ही केलेलं काम आपण बघितलेलं आहे। 5 वर्षात झालेलं परिवर्तन आपण बघितलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये काही खंड पडलेला देखील आपण बघितलेला आहे। पुन्हा जबाबदारी मिळाल्यानंतर पुन्हा विकासाला आम्ही गती दिलेली आहे। आता पुढचे 5 वर्ष ही गती जर थांबू द्यायची नसेल तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, रिपाई, जनसुराज्य अशा प्रकारची आपली जी युती आहे, या युतीचे उमेदवार हे आपण निवडून द्यावेत आणि खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं। मगाशी खाडे साहेबांनी सांगितलं, आपली युती एकमेव अशी आहे ज्यांनी पूर्ण 78 उमेदवार उभे केले आहेत, बाकी कोणाला 50 देखील उमेदवार सापडले नाहीत, अशा प्रकारची परिस्थिती आहे। आणि म्हणून आता पूर्ण बहुमताने ही महानगरपालिका तुम्ही आमच्याकडे द्या। येत्या 16 तारखेला 15 तारखेला ज्यावेळी मतदान होईल, त्या दिवशी, मतदानाच्या दिवशी त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या महायुतीची, आपल्या कमळाची, आपल्या चिन्हाची चिंता ही तुम्ही करा आणि त्यानंतर 5 वर्ष तुमची चिंता ही आमच्यावर सोडून द्या, एवढीच विनंती आपल्याला करतो। आणि माझं ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली।